नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. घरच्या घरी प्रीमिक्सने सोप्यात सोप्पा कसा केक बनवायचा याची रेसिपी मी शेअर करते, तो सुद्धा कुकरमध्ये. तर त्यासाठी मी कुकर गरम करायला ठेवून दिला आहे. गॅस बारीक करून ठेवून द्या तुम्ही. आता इथं मी प्रीमिक्स घेतलेला आहे, चॉकलेट प्रीमिक्स आहे. आपल्याला डच केक बनवायचा आहे. तर हा 250 ml माझा केकचा कप आहे, मेजरिंग कप आहे, तर त्याने मी घेतलेला आहे. प्रीमिक्स जरी असलं तरी चाळून घेणं अगदी मस्ट आहे. त्यामुळे तुमचा केक असा एरी होतो, छानपैकी तुमचं बॅटर जे एरी होतं आणि केक तुमचा छान फुलतो. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे मेजरिंग कप नसतील किंवा चमचा नसेल त्यांनी असा पोहेचा चमचा घ्यायचा आणि 2 चमचे साधारण आपलं तेल ओतून घ्यायचे. फक्त मोहरीचं तेल टाकू नका, बाकी कुठलंही बिनवासाचं तेल तुम्ही टाकून द्या. आता त्याच्यात पाणी घालायचे, पण पाणी पण अगदी कमी घालायचे, म्हणजे पाहू शकता तुम्ही लागल तसं पाणी घालायचे. याला खूप वेळ फेटत बसायचं नाही आहे. पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे ती. मी आता 250 ml कप भरून घेतला होता, तो अर्धाच फक्त संपलेला आहे. एवढंच पाणी लागते. आता मी इथं एका 6 इंची टीनला ग्रीस करून घेतलेला आहे. खाली बटर पेपरसुद्धा ठेवलेला आहे. असं छानपैकी त्याच्यात बॅटर टाकून टॅप करून घ्या. टॅप करणं खूप मस्ट आहे, टॅप करणं गरजेचंच आहे. तर आता कुकरमध्ये मी अशी खाली रिंग टाकली आहे. खूप गरम झालेला आहे कुकर, 10 मिनटं गेली याच्यात. तर आता रिंग आणि विसल न लावता गॅस बारीक करून ठेवून द्या आणि बरोबर त्याला आपल्याला 25 ते 30 मिनटं लागेल. आता आपल्याला दुसरासुद्धा केक करायचा आहे त्याच पद्धतीचा. मी तीच प्रोसिजर फॉलो केली आहे. फक्त हा केक जो आहे हा पसरट टीनमध्ये, म्हणजे हा 7 इंची टीनमध्ये मी टाकलेला आहे. त्याच्यासाठी मी पॅन घेतलेला आहे आणि तो ठेवलेला आहे. फक्त टायमिंगचा फरक पडतो. जो हाईटनी जास्त आहे त्याला थोडा वेळ जास्त लागतो, जो कमी आहे त्याला कमी. आता मी इथं मोरडीचं चॉकलेट घेतलेलं आहे, चिरून घेतलेलं आहे. तोच कप घेतलेला आहे, 2 कप भरून घेतलेला आहे. साधारण 3 बार त्याचे आपण घेतलेले आहेत. आपल्याला इथं गनाश बनवायचं आहे. आता इथं गनाशसाठी प्रमाण 1 कप मी इथं व्हिप क्रीम घेतलेली आहे आणि 2 कप भरून मी इथं मोरडीचं चॉकलेट घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं, ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि मी इथं मायक्रोवेव्हला लावते किंवा तुम्ही डबल बॉईल पद्धतीने सुद्धा करू शकता. आणि पहा 15-15 सेकंद मी इथं 2 ते 3 वेळा लावलं. आपलं चॉकलेट मस्तपैकी आहे, गनाश आपलं रेडी झालेलं आहे. पहा आता इकडं कुकरमध्ये पाहू शकता अर्धा तास झालेला आहे. ह्या 6 इंची टीन जो आहे ना त्याचा उंच हाईटला केक होतो हा, तर त्यामुळे त्याला 30 मिनटं लागलेली आहेत. ठीक आहे. आता आपल्याला व्हिप क्रीम बनवायची आहे, म्हणजे व्हिप क्रीम फेटून घ्यायची आहे. तर आता मला 2 केकसाठी लागते, त्यामुळे साधारण मी हे 250 ml 2 कप भरून मी घेतलेले आहे क्रीम. आता ती पूर्ण थंड हवी आहे, पण बर्फ पण झालेला नको पाहिजे. आणि फ्रीजरमधून काढून थोडा वेळ ठेवायची आणि मग तिला आपण मस्तपैकी फेटून घ्यायची. 5 मिनटं तरी लागतील फेटून घ्यायला. आपल्याला स्टिफ पीक येईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. पहिलं कमी टेम्परेचर ठेवा आणि नंतर जास्त ठेवा. आता इकडं गनाशसुद्धा आपलं रेडी आहे. आता आपल्याला डच केक बनवायचा आहे. तर काय करायचं, मी कपभर गनाश काढून ठेवलेला आहे आणि बाकीच्या संपूर्ण गनाशमध्ये ही क्रीम टाकून घेतलेली आहे. हे प्रमाण थोडं जास्त वाटते तुम्हाला, कारण मला 2 केक बनवायचे होते म्हणून. आता बीटरने अगदी 1 मिनटच फक्त तुम्ही फिरून घ्या, ते संपूर्ण मिक्स होईपर्यंत, कारण इतकं सुंदर हे बॅटर होतं. पहा त्याचा कलरसुद्धा पहा, एकदम चॉकलेटी होऊन गेलेला आहे. आता क्रीम भरण्यासाठी मी असे ते प्लॅस्टिकचे जे कोन मिळतात ते घेतलेले आहेत आणि ह्या ज्या पद्धतीने मी भरते, म्हणजे ग्लासामध्ये असं टाकायचं जेणेकरून तुमचं ते जास्त मेसी होत नाही आणि पटपट आपली क्रीम त्याच्यात भरली जाते. पहा तुम्ही. ठीक आहे. आणि मग त्याला रबर लावून घ्या, म्हणजे बाहेर क्रीम येणार नाही. आता आपल्याला जो दुसरा केक होता पहा, त्याला फक्त 20 मिनटं गेलेत, कारण तो फ्लॅट होता, कमी उंचीचा होता. आता मी पहिला जो केक आहे आपला 6 इंचीचा, तो आपण पहिला आयसिंग करून घेऊया. पाहू शकता तुम्ही केक एकदम स्पॉन्जी झालेला आहे, एकदम हलका झालेला आहे. त्याला मस्त जाळीसुद्धा आलेली आहे. अशा प्रकारचा चाकू घेऊनच तुम्ही त्या केकला कटिंग करा, म्हणजे मग ते छान कटिंग केलं जातं. ज्याला येत नसेल त्याने पहिले मार्किंग करून घ्या. पहा आपला केक किती जाळीदार झालेला आहे, किती छान झालेला आहे. आता सगळ्यात अगोदर मी बोर्डवर थोडीशी क्रीम लावते आहे आणि त्याच्यावर हे केकचा बेस ठेवून देते. आता मी साखरेचं पाणी केलेलं आहे ते पहिले त्याच्यावर टाकून घेऊया, म्हणजे केक थोडासा आपल्याला स्वीट लागेल. तो
प्रीमिक्स थोडंसं कमी स्वीट असतं म्हणून. आता पाहू शकता मी त्या कोनला अशा प्रकारे कापले. ज्यांना नवशिके असतील ना त्यांच्यासाठी ही प्रोसिजर एकदम सोपी आहे. अशा पद्धतीने क्रीम एकदम व्यवस्थित प्लेन लागली जाते आणि वेळसुद्धा लागत नाही. आता इथे मी चोको चिप्स टाकलेले, तुम्ही इथं गनाशसुद्धा टाकू शकता किंवा दोन्हीसुद्धा टाकू शकता. एकदम चॉकलेटी केक होतो हा, खूप टेस्टी लागतो. आता मी पुन्हा वरतीसुद्धा हे असं टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा आता त्याच पद्धतीने मी क्रीम लावून घेते आहे. आता मी इथं वरती चोको चिप्स टाकते, खरं टाकायची गरज नाही पण अजून चॉकलेटी केक लागावा म्हणून टाकलेलं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला तुमच्या आवडीच्या प्रमाणाने तुम्ही टाकून घ्यायचे आणि मस्त केकला आता आयसिंग करून घ्यायचे. त्याच्या आधी आपल्याला क्रम कोट करून घ्यायचे, म्हणजे आपल्या नंतरची जी आपण क्रीम लावू ना ती एकदम व्यवस्थित होईल. क्रम कोट करून त्याला जर फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवला ना तर तुम्ही जर वरतून चॉकलेट ओतणार असेल, गनाश ओतणार असेल किंवा काही फ्लावरिंग म्हणजे डेकोरेशन करणार असेल तर ते एकदम व्यवस्थित होतं. आता पहा आपलं क्रम कोट करून झालेलं आहे, अजिबात वेळ लागत नाही. मग त्याच पद्धतीने मी दुसरासुद्धा केक घेतलेला आहे, याचेसुद्धा मी 2च लेअर करणार आहे. तो जर तुम्हाला टॉल केक करायचा असता तर मी 3 लेअर केले असते, पण मला एवढा काय टॉल करायचा नव्हता, फक्त साईजनी थोडा छोटा करायचा होता. मग हा केक पाहू शकता तुम्ही, हा सुद्धा किती स्पॉन्ज छान झालेला आहे. अगदी सेम प्रोसिजरच्या पद्धतीने मी तो केक आयसिंग केला, त्याच पद्धतीने ह्यालासुद्धा आपण क्रम कोट करून घेणार आहे. फक्त मी इथं वरतून चोको चिप्स टाकलेले नाही आहेत. सेम प्रोसिजरने तुम्ही हे करून घ्या आणि लक्षात ठेवा क्रम कोट करणं अगदी मस्ट आहे. फ्रीजमध्ये ठेवून द्या. आता अजून एक तुम्हाला टिप्स सांगते, जेव्हा तुम्हाला एखादा नोझल बसवायचं असेल तर तुम्ही ते सेपरेट असं बसवा आणि एका कोनमध्ये वेगळी जी तुम्हाला आयसिंग करायची क्रीम भरून घ्यायची. त्यामुळे तुम्हाला डबल काढ घाल वगैरे करावं लागत नाही. जर नोझल तेच वापरायचं असेल किंवा चेंज करायचं असेल तर ही ट्रिक नक्की वापरा, त्यामुळे तुमचं काम थोडंसं सोपं होतं. पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने घातलेलं आहे ते. ठीक आहे, जर आता बदलायचं असेल तर दुसऱ्या नोझलची पिशवी घ्यायची डायरेक्ट. आता मी इथं जे कपभर गनाश काढून ठेवलं होतं ते वरती ओतून घेते. तुम्ही इथं अजून टाकलं तरी चालेल, मला थोडं ड्रीप करायचं होतं बाजूने म्हणूनसाठी मी हे असं टाकले. थोडंसं गनाश घट्ट झाल्यामुळे हे कदाचित मे बी अजून थोडंसं पातळ हवं होतं, पण नवशिक्यांसाठी हे अगदीच म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही पहा काय काय चुका माझ्या हातून झालेल्या आहेत, म्हणजे त्या तुम्ही करू नका. थोडंसं गनाश पातळ ठेवा जेणेकरून ड्रिपिंग आपोआप होईल. जसं मी चमच्याने केले, जर नाही झालं तर ह्या पद्धतीने करू शकता किंवा कोनमध्ये सुद्धा तुम्ही भरू शकता. आता तीच मी डच क्रीम कोनमध्ये भरली होती, त्याचे मी असे छोटे छोटे फ्लावर्स बनवलेले आहेत. तुम्हाला हवी ती डिझाईन बनवू शकता. आता इथं थोडे माझे अनइवन झालेले आहेत, बारीक मोठे वगैरे, पण काहीच हरकत नाही आहे. घरीच केक हवा होता हा, त्यामुळं छानपैकी मी असा त्याला अनइवन झाले तरी काहीच हरकत नाही आहे. तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही करू शकता. जिचा बड्डे होता तिला एकदम प्लेन हवा होता, फक्त असा डच केक हवा होता म्हणून मी असा सिम्पल बनवलेला होता. तुम्ही अजून त्याच्यावर काही चॉकलेट्स लावू शकता, चॉकलेट्स बार वगैरे लावू शकता, बॉल्स ठेवू शकता, काहीही करू शकता. दुसऱ्या केकला पण पहा मी इथं ड्रिपिंग मला करायचं नाही आहे, कारण मी जो बोर्ड घेतला ना तो केकच्या बेसपेक्षा छोटा घेतलेला आहे, त्यामुळे मी खाली काहीही डिझाईन करू शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या चुका आहेत, त्या होत असतात आणि त्या आपण तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये तेच पाहू शकता की आपण काय करू शकतो. आता मी छोटा बोर्ड घेतल्यामुळं मी इथं डिझाईन ड्रिपिंगची केली नाही किंवा खालीसुद्धा करू शकत नाही आहे, म्हणून मी अगदी वेगळ्या पद्धतीने थोडीशी तोच नोझल घेऊन मी फ्लावर्स बनवण्याऐवजी ह्या पद्धतीने असं करून घेतलं. हा सुद्धा केक मी प्लेनच ठेवला आहे, तुम्ही इथं काहीही करू शकता. अशा प्रकारे दोन्ही केक आपले रेडी झालेत. सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, नवशिक्यांसाठी अगदी उपयुक्त आहे. रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.